एका बाजूला असतील परी वॉरियर्स शेरे, दुसऱ्या बाजूला असतील सूरज प्रतिष्ठान भातसई. भातसई संघ म्हटला की नक्कीच ज्या नावाने तो ओळखला जातोय अर्थात टायगर ऑफ शहापूर कल्पेश जाधव इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतील. भातसई संघाने नाणेफेक जिंकली. प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलाय परी वॉरियर्स शेरे संघाला फलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग एंड बॅट्समन आपल्याला बघायला मिळतोय शुभम आणि विकास. हे दोन जबरदस्त ताकदीचे धडाडीचे फलंदाज आपल्याला मैदानावर बघायला मिळत आहेत. 6 षटकांची मॅच आम्हाला नक्कीच स्कोररच्या भूमिकेमध्ये सतीश पाटोळे बघायला मिळत आहेत. SPL शेंद्रुण प्रीमियर लीग पर्व 8 आदरणीय राम पाटोळे सर, जितू पाटोळे, नरेश पाटोळे आणि संपूर्ण शेंद्रुणकर यांच्या व्यवस्थापनातून साकार झालेली स्पर्धा. नक्कीच पर्व 8 जरी असलं तरी तीच दहशत, तीच श्रीमंती या क्रिकेटच्या भंडारीची. जबरदस्त व्यवस्थापन. नक्कीच मॅचला होतीये सुरुवात. स्ट्रायकिंग एंड गोलंदाज राईट हँड ओव्हर द विकेटनं गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय कल्पेश जाधव भातसई संघासाठी. आणि स्ट्रायकिंग एंड फलंदाज शुभम ठाणगे. एक जबरदस्त बॅटर आहे, राईट हँड बॅटर, आणि हे पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज असतील गोलंदाज कल्पेश जाधव. पहिला चेंडू, लेट्स प्ले. सुपर 8चा थरार. पहिला चेंडू बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम चेंडू, स्लोवर वनचा मारा. चांगली सुरुवात, जबरदस्त स्टार्ट. वेल बिगिन इज अ हाफ डन असं म्हटलं जात आहे. चांगली स्टार्ट तुम्हाला यशाकडे नेत असते आणि कल्पेशनं दाखवून दिलाय जबरदस्त चेंडू. पहिलं षटक सुरू आहे. यावेळेस मात्र जबरदस्त ऑन राईज फटका खेळलाय. डाऊन द ग्राउंड फटका. 1 बाउन्स ओव्हर द बॉर्डर ऑफ. चेंडू सीमारेषे पार. पंच माधव ठाकरे यांचा इशारा, चौकार. 4 धावांनी जबरदस्त आपल्या इनिंगचा श्री गणेशा करतोय शुभम. किशोर पिच बॉल होता, जबरदस्त खोदून काढणारा चेंडू. 4 धावांनी खातं उघडलं जात आहे परी वॉरियर्स शेरे संघाचं. पुन्हा एकदा यावेळेस मात्र संधी आहे, परंतु अप्रतिम. क्या बात आहे. कॅचेस विन द मॅचेस. लॉंग ऑन वर अप्रतिम झेल टिपला गेलाय. क्या बात. आणि एकच जल्लोष भातसई संघाच्या डगआउट मध्ये आणि मैदानामध्ये बघायला मिळतो आहे. पहिला धक्का. तालीमी नहीं दी जाती परंतु को उड़ाने की तो खुद ही तय करते मंजिले आसमानों की. चेंडूला आसमान दाखवलं होतं, परंतु लॉंग ऑनचा जो खेळाडू आहे स्वप्नील नावाचा क्षेत्ररक्षक अप्रतिम कामगिरी करतोय आणि संघाला पहिलं सुयश मिळवून देतोय. शुभम ठाणगे सारखा एक जबरदस्त तडाखा देणारा खेळाडू डगआउटच्या दिशेनं रवाना करतोय. नवीन फलंदाज 1 डाऊन बॅट्समन मैदानावर बघायला मिळत आहेत. महेश डोंगरे लेजेंडरी क्रिकेटर आहेत. पूर्णपणे अनुभव त्यांचा मैदानावर दाखवण्यासाठी मैदानात दाखल होत आहेत. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचं कल्पेश जाधव. शेंद्रुण प्रीमियर लीग म्हटलं की कल्पेश जाधव यांचं वेगळं नातं आहे, कारण सत्र पर्व सरत गेली, परंतु कल्पेश जाधव यांची कामगिरी वर्षानुवर्ष या मैदानावर या स्पर्धेमध्ये अप्रतिम राहिली आहे. नवीन फलंदाज महेश डोंगरे मैदानावर बघायला मिळत आहेत. 1 डाऊन बॅट्समन. पहिला धक्का बसलाय तो म्हणजे यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडू फटका खेळलाय. चेंडूचा पाठलाग करताना क्षेत्ररक्षक जबरदस्त पद्धतीने यावेळेस क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा मिळत आहेत. हरेश जाधव आणि पंकजी जाधव यांच्याकडनं भातसई संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत, धन्यवाद. यावेळेस मात्र 2 धावांनी धावफलक पुढे जात आहे आणि जाऊन पोहोचत आहे 6 या आकड्यावर. 6 धावा धावफलकावर. जबरदस्त पद्धतीचं या ठिकाणी परफॉर्मन्स दोन्ही संघादरम्यान बघायला मिळतोय. सुपर 8 ची लढत आहे. फुल टॉस आणि डाऊन द ग्राउंड फटका. नक्कीच वाईडिश लॉंग ऑन मध्ये बघायला मिळतोय फटका. एकच सिंगल यावेळेस मात्र मिळते. 7 धावा यावेळेस मात्र बघायला मिळत आहेत. चांगलं षटक आतापर्यंत कल्पेश जाधवनं हाताळलंय. चांगला साथ सुद्धा अप्रतिम लाभली आहे. क्षेत्ररक्षण सुंदर आहे. या षटकातील शेवटचा चेंडू असेल.
एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा आतापर्यंत. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं नटराजन स्टाईलनं फटका खेळलाय. नक्कीच काऊ कॉर्नरचा खेळाडू वाईडिश लॉंग ऑन मध्ये चेंडूचा ताबा घेतोय. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर परी वॉरियर्स शहर संघाची धावसंख्या होती आहे 1 गडी बाद 8 धावा. धन्यवाद. क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. शहापूर तालुक्याचे लाडके समालोचक मनीषजी जोशी सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण या मंचावरती. मनीषजी जोशी सर आपण या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर मंचावरती मान्यवर आपण पाहताय आई बागेश्वरी चषक मुरबाडचे दमदार आयोजक युवा पर्सनॅलिटी युथ आयकॉन विवेकदादा खाडे, ज्यांच्या माध्यमातून येत्या 20 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये आई बागेश्वरी चषक तब्बल 1 लाख रुपये पारितोषिकाचं सुरू होत आहे. त्यांचं सुद्धा मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. विवेकजी खाडे आपण आलात आणि मंचाची शोभा आपण वाढवलीत. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. नक्कीच दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. महेश दळवी सर इन ऍक्शन बघायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या रूपामध्ये आपल्याला दुसरा गोलंदाज भातसाई संघ इंट्रोड्यूस करतोय. स्ट्रायकिंग बॅट्समन फलंदाज बघायला मिळतोय विकास, द मॅन फ्रॉम शेरे. फुल टॉच चेंडू आहे. जबरदस्त तडाखा दिलाय परंतु बॅकअप दिलं जाईल का? स्वप्नील अप्रतिम क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या गेल्यात. नक्कीच सीमा रेषेवर जबरदस्त पद्धतीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. चक्रव्यूह परंतु ते काही भेदता आलं नाहीये. स्वप्नीलनं अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये शुभम ढांडगेचा अप्रतिम झेल त्यानं टिपला. त्यानंतर अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा पेश करतोय फलंदाज विकास. गोलंदाज महेश दळवी. चांगला फटका आहे. खोदून काढला चेंडू. नक्कीच यॉर्कर लेनचा चेंडू होता. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. सिलिमेडॉन वर जबरदस्त क्षेत्ररक्षण गाईड करताना कल्पेश जाधव बघायला मिळत आहेत. महेश दळवी एक लेजेंडरी क्रिकेटर आहेत. गोलंदाज, फलंदाज, ऑलराऊंडर पर्सनॅलिटी. परंतु समोर सुद्धा विकास आहे. फुल टॉच चेंडू. यावेळेस मात्र विस टाइम स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑन मध्ये स्वप्नील ताबा घेतोय. दुसरीचा प्रयत्न आहे. 2 धावा कंप्लीट. मनीषजी जोशी यांचं सहर्ष स्वागत असेल मंचावर. संगीत सुद्धा सज्ज झालंय एसपीएल साठी. बँजो पार्टी आपलं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नक्कीच धावांचा विचार केला तर आतापर्यंत धावा आहेत मैदानावर 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. संत शांत सुरुवात परी वॉरियर्स शेरे संघाकडनं बघायला मिळते. चांगला फटका विकासच्या बॅट मधनं आडव्या बॅट मधनं काऊ कॉर्नर रिजन मध्ये. नक्कीच मिड विकेट झोन मध्ये चेंडू जातोय. सिंगल अर्जित केली जाते. नक्की सावध पवित्रा, सावध फलंदाजी. 1 धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. भातसाई संघ क्षेत्ररक्षणामध्ये चुणूक दाखवतोय. अवांतर धावा येत नाहीयेत. सिंगल डबल वर भर दिला जातोय. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचते. दुसरं षटक मार्गस्थ असताना फलंदाज विकास डोंगरे आणि महेश डोंगरे. फुलटॉस. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. कॉर्नर रिजनचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूचा ताबा घेत असताना 1च धाव. बूंद बूंद से समुंदर बनता है परंतु 1-1 धाव नक्कीच पारड जड करतायत भातसाई संघाचं. चांगली कामगिरी आतापर्यंत. मोठी धावा त्यांना रोखण्यात यश येत आहे. धावसंख्या बघतोय आपण मैदानावर 14 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत परी वॉरियर्स शेरे संघाच्या. सिंगल डबल्स वर भर देताना हे 2 खेळाडू. महेश दळवी चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा कॅच ची संधी आहे परंतु नाही. तीच 11th आवरला. स्ट्राईक थोडा या ठिकाणी बघायला मिळते. रोखलं स्वतःला कल्पेश जाधवनं. 2 षटकं संपतायत मित्रांनो. 14 धावा फक्त 14 धावा बघायला मिळतात परी वॉरियर्स शेरे संघाच्या. जगदीशजी तारमळे सर यांचा हा संघ आहे. समालोचन कक्षामध्ये त्यांचा आवाज आपण गेले 8 दिवस ऐकतायत. सोमनाथ खाडे सर जबरदस्त समालोचन आतापर्यंत. 2 षटकं संपली परंतु या कामगिरीवर आतापर्यंत भातसाई संघ खुश असेल. परंतु अजूनही विकास सारखा मातब्बर फलंदाज महेशजी डोंगरे, त्याचबरोबर डगआउट मध्ये मयुरेश असतील, अप्रतिम असे खेळाडू डगआउट मध्ये आसरा घेत आहेत.
उर्वरित 4 षटकामध्ये धावांचा पाऊस पाडावा लागेल आणि भातसई संघाला सुद्धा चांगली गोलंदाजीसाठी कंबर कसावी लागेल. कारण या स्पर्धेचं वैशिष्ट्य बघितलं तर भातसई संघ आणि चंद्रून प्रीमियर लीग हे वेगळं नातं आहे. अनेक ट्रॉफीज अनेक चषक त्यांनी या स्पर्धेमध्ये पटकावली आहेत. कधी विजेता कधी उपविजेता. आणि कल्पेश जाधव मॅन ऑफ द सिरीज कित्येक वेळा हे आपण या मैदानावर या स्पर्धेमध्ये बघितलंय. ओव्हर क्रमांक 3 षटक क्रमांक 3 गोलंदाज येतोय की ऑलराऊंडर पर्सनॅलिटी डॅशिंग पर्सनॅलिटी यंग अँड हँडसम अनुज जाधव. स्ट्रायकिंग फलंदाज महेश टोंगरे. राईट अँड राऊंड द विकेट ना. फुल टॉस यावेळेस मात्र जबरदस्त गॅपचा वेध घेताना बॅकअप दिलं जात आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे. जबरदस्त थ्रो. ओ थोडासा थ्रो गचाळ होता. नक्कीच एकच धाव बघायला मिळालते. धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 2 धावा मिळतात या चेंडूवर. धावसंख्या वाढते 16 धावा धावफलकावर. नक्कीच महेश आतापर्यंत सिंगल डबल्स वर भर देताना दिसत आहेत. स्टेप आउटून फटका खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त चेंडू. गुड लेंथ वर पडलेला चेंडू यष्टीरक्षक कल्पेश जाधव यांच्या हातात स्थिरावतोय. चांगली गोलंदाजी अप्रतिम. क्रिकेट म्हटलं की तुमची लाईन आणि लेंथ खूप महत्वाची असते. गोलंदाजी करताना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतो आणि तुमचे गुड लेंथचे चेंडू नक्कीच बॅटरला फसवत असतात. यावेळेस मात्र पुढचा चेंडू वन्स अगेन हाफ ट्रॅकर चेंडू होता. टायमिंग मिस टाइम झालाय. मिड विकेट वर कोणती चूक करत नाहीये महेश टोंगरे. बॅक टू द पॅव्हलियन. धन्यवाद धन्यवाद. या विकेटचं पतन झालं परंतु माधव ठाकरे सर आणि आमची बँजो पार्टी साईड स्क्रीन समोर कोणी बसू नका. पण अंपायरची विनंती आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावा आहेत 16 धावा. 16 रन्स ऑन स्कोर बोर्ड. मयुरेश बॅटर नवीन मैदानावर दाखल होतोय. चांगली कामगिरी करावी लागेल. चांगली गोलंदाजी अनुजच्या माध्यमातून. राईट अँड राऊंड द विकेट ना. हो पुन्हा एकदा टप्पा जबरदस्त आहे. टप्पा तुमचा महत्वाचा आहे आणि तो गुडलेंथवर पडलेला टप्पा ऑफ स्टिकच्या बाहेर नक्कीच जातोय. चांगलं कलेक्शन यष्टीरक्षण बघायला मिळतंय कल्पेश जाधवच्या माध्यमातून. गोलंदाजी तुमचं शस्त्र आणि त्या शस्त्राला तुम्ही धारदार करणं गरजेचं आहे. अनुज यांची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. आतापर्यंत फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. हो आता मात्र लेग स्टिकच्या थोडा बाहेर चेंडू. आगळ्या वेगळ्या स्टाईल. क्या बात आहे. पायन फाटेल सर. हो नक्कीच फ्लेक्झिबल आहे. फ्लेक्झिबल आहे. ओ डान्सिंग अंपायर प्रोफेशन सांभाळून जबरदस्त मनोरंजन करतायत. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा नक्कीच रिव्ह्यू मागितलेला आहे शेरे संघानं. वाईट साठी रिव्ह्यू आहे. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन वाईड नव्हता परंतु थर्ड अंपायर कडे ही कॉल मागितलेला आहे बॅटरनं. धावसंख्येचा विचार केला तर धावा आपण बघतोय 17 धावा धावफलकावर. 2 गडी गमावलेत. अंपायर या ठिकाणी बघायला मिळतात थर्ड अंपायरच्या भूमिकेत नजीम शेख सर. इट्स वाईट बॉल. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल आलेला आहे. नक्कीच मयूरनं दाद मागितली होती आणि एक सिंगल या एक्स्ट्राच्या रूपानं मिळतीये. धावांचा विचार केला तर 18 धावा आतापर्यंत बघायला मिळत आहेत. शेंद्रून प्रीमियर लीगचा आजचा शेवटचा दिवस आणि प्रेक्षकांची खचाखच अशी या ठिकाणी उपस्थिती बघायला मिळते.
नक्की सुट्टीचा दिवस आहे आणि मनमुराद आनंद क्रिकेट प्रेमी या ठिकाणी लुटतायत. पुन्हा एकदा मयूर आडव्या बॅटनं लॉफ्ट केलाय चेंडू, गॅपचा वेध घेताना बॅकअप दिलं गेलं. मिड विकेटच्या झोन मध्ये एक सिंगल मिळते आणि या सिंगलनं परी वॉरियर शेरे संघ नक्कीच 19 काहीशी संत कासवगतीनं ही धावसंख्या पुढे जाते, कारण बादशाही संघाकडे तगडी फलंदाजी आहे. चांगलं धावफलक उभारावं लागेल. परी वॉरियर शेरे संघाकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहे, परंतु हे मैदान काहीच स्कोरिंग असं मैदान आहे. राईट अँड डाऊन द विकेट ना अनुजचा पुढील चेंडू, फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक उंच, परंतु झेल तेवढ्याच ताकदीनं टिपलाय. अनुज आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवर झेल टिपतोय. फलंदाज बाद. एकोणावीस धावा धावफलकावर बघायला मिळतात. षटक क्रमांक 30 सुद्धा संपताय. 6.30 ची सरासरी मेंटेन केली आहे. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पेश करतोय भातसाई संघ. प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. नियोजन ही यशाची गुरु किल्ली असते आणि तुम्हाला जर कोणतंही पर्व जिंकायचं असेल, कोणतंही क्षेत्र जिंकायचं असेल, तर त्यासाठी नियोजनाची गरज आहे. 3 षटकं बघितली तर अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी. नक्कीच चांगला होमवर्क करून आलेला दिसतोय भातसाई संघ या मॅच मध्ये. परंतु अजूनही मैदानामध्ये किल्ला लढवताना मयुरेश तारमळे आहेत. सकाळच्या सत्रापासून आपण जे क्रिकेट बघितलं, अल्याणी संघ नक्कीच पराभवाची चव चाकता चाकता विजय त्यांनी संपादून आणला. त्यानंतर चांगली कामगिरी केली ती म्हणजे शिवशक्ती तुते संघानं. षटक क्रमांक 4 वैयक्तिक दुसरं घेऊन येतोय गोलंदाज कल्पेश जाधव. राईट हँड ओव्हर द विकेट ना फलंदाज मयुरेश तारमळेसाठी. फुलटॉस यावेळेस मात्र स्टेटच्या दिशेनं फटका खेळलाय. नक्कीच बॅकअप चांगला आहे. एकच सिंगल मिळते. स्ट्राईक रुटेड. यावेळेस मात्र स्ट्राईक रुटेड होतीये. गोल फलंदाज मैदानावर बघायला मिळतोय रोहित. व्हॉट अ क्रिकेट आणि व्हॉट अ शॉट टुवर्ड्स द लॉंग ऑफ रिजन. चेंडू सीमारेषे पार. षटकार. 6 धावा. सह्याद्रीचा छावा. नक्कीच संगीत संयोजन जबरदस्त आहे. आज मात्र प्रेक्षकांसाठी मनोरंजन बघायला मिळतंय. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठान वळल्याशिवाय ते संगीत नसतं आपलं. जबरदस्त पद्धतीनं रामजी पाटोळे सरांनी त्यांच्या टीमनं प्रेक्षकांची मनोरंजनाची या ठिकाणी जी पर्वणी आहे ती पूर्ण केलेली आहे. षटकार येतोय. पुढचा चेंडू. आडव्या बॅटनं पंचांकडे लावड अपील केली आहे. पायावर वादळलेला हा चेंडू आहे. नक्कीच लेग बाईटच्या रूपानं आगळ्या वेगळ्या स्टाईलनं, हँडिकॅप स्टाईलनं या ठिकाणी इशारा करतायत पंच माधव ठाकरे सर. नक्कीच सर पोलिओची लस जेव्हा जेव्हा इंट्रोड्यूस झाली, आता मात्र भारत पोलिओ मुक्त झालाय, परंतु क्रिकेटमध्ये ते मनोरंजन बघायला मिळतंय. पुढचा चेंडू. अप्रतिम फटका ऑफसाईडच्या दिशेनं, कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. क्या बात आहे. या चौकाराला अप्रतिम डान्सिंगची सलामी देत आहेत माधव ठाकरे सर. नक्कीच असं म्हटलं आहे, मंजिले मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन आप कोशिश भी ना करो ये तो गलत बात है. मयुरेश किल्ला लढवतोय. संकटांवर अशा पद्धतीने ढूंढून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास. चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा पायावर आदळलेला चेंडू आहे. लाऊड अपील होते. 1 धाव कंप्लीट केली आहे. पंचांकडे अपील केली परंतु अपील फेटाळली आहे.
लेग बाईटच्या रूपाने एक सिंगल मिळते. स्ट्राईक रोटेट करून फलंदाज रोहित स्ट्रायकिंग एंड बरोबर बघायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर शेरे संघाची धावसंख्या होते 32. 32 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आता मात्र या धावफलकाला थोडा आकार मिळतोय, एक वेगळ्या प्रकारचं वळण मिळत आहे. चांगला फटका, परंतु नक्कीच बॅकअप आहे. लॉंग ऑनचा खेळाडू ताबा घेतोय चेंडूचा. एक सिंगल मिळते. कल्पेश जाधव यांनी कमबॅक केलाय. धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचते. 4 षटक मित्रांनो या ठिकाणी संपुष्टात येत आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावर. गडी मात्र या ठिकाणी गमावलेत. 3 गडी या ठिकाणी गमावलेत परी वॉरियर शेरे संघासाठी. 2 षटक निर्णायक आहेत. 12 चेंडूंचा खेळ निर्णायक आहे. अजूनही मयुरेश आणि रोहितची जी फलंदाजी आहे ती नेत्रदीपक राहिली आहे. नक्कीच ठोसास ठोसा प्रति ठोसा, टेट फॉर टॅट फलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी पहिल्या 3 षटकामध्ये झाली. आता मात्र हे षटक थोडस संजीवनी देणारं ठरलं, ते म्हणजे शेरे संघासाठी. 2 षटक शिल्लक आहेत या इनिंग मध्ये. महेश दळवी वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्यांनी केली होती. अवघ्या 6 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. उडत्या पाखराला परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय हे ते केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द असावी. पुढचा चेंडू, पहिला चेंडू या षटकातील. फुलटॉस आहे. आडव्या बॅटनं लॉफ्ट केलाय. मिड विकेट झोन मध्ये चेंडू जातोय. बॅकअप चांगला आहे अनुजचा. थ्रो सुद्धा अप्रतिम आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य बघायला मिळतंय मित्रांनो. हा खेळ आहे 11 खेळाडूंचा. मैदानावर तुम्ही कामगिरी करत असता, तुम्हाला सांघिक वृत्ती शिकवतोय. सुस्वागतम सुस्वागतम, शुभ स्वागतम. क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. किनवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष मान्यवर किशोरदादा विशे आणि किनवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सचिव मान्यवर विश्वासजी विशे सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती व्हायचं आहे. किशोरदादा विषय आणि विश्वासजी विषय आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बरोबर बंटी मलपेकर सर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. मॅच कडे वळूया पुन्हा एकदा. महेश दळवे आपल्याला ऍक्शन मध्ये बघायला मिळत आहेत. चांगला फटका आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य, ताकद नजाकत, षटकार, 6 धावा. ठाकरे सरांसाठी एक बक्षीस आलेलं आहे. नक्कीच प्रत्येक मॅच मध्ये जर आपण डान्स केला तर सुनील भोंडिवले सर प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक देणार आहेत. मगाशी जर ऍक्शन बघितली आपण डान्सिंगची, तर मला वाटतं पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेणारा एखादा गोळाफेक करणारा खेळाडू आपण बघत असतो, त्या स्टाईलनं ते डान्स करत होते. प्रत्येक वेळी ऍक्शन वेगळी आहे. न्यूटनचा नियम सांगून जातोय, एव्हरी ऍक्शन इट हॅज इक्वल अँड अपोजिट सायमल्टेनियस रिॲक्शन. क्रियेला प्रतिक्रिया मिळते. षटकार लगावला आणि माधव ठाकरे सरांचा डान्स. 6 धावा वाढतायत. 6 धावांनी धावफलक पुढे जात आहे. 40 धावसंख्येपर्यंत पोहोचतोय परी वॉरियर शेरे संघ. मी म्हटलं होतं की संत सावध सुरुवात होती, परंतु मयुरेशनं आणि रोहितनं जेव्हापासनं पाऊल मैदानावर ठेवलंय तेव्हापासनं षटकारांची आणि धावसंख्या या ठिकाणी वधारतीये. जबरदस्त बॅटिंग. नक्कीच मनीष जोशी आणि जगदीश तारमळे सर कुठेतरी स्मिथ हास्य आता मात्र त्यांच्या चेहऱ्यावर येत आहे. आमचे मित्र आदर्श शिक्षक पीएमसी अर्थात मुंबई महानगरपालिका धीरजी विदेसर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. नितीनजी निमसे सुद्धा या ठिकाणी लेजेंडरी क्रिकेटर उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत. मॅच कडे वळूया. षटक क्रमांक 5 सुरू आहे. 6 धावांनी धावसंख्या पोहोचते आहे 40 या आकड्यावर. चांगली फलंदाजी मयुरेशच्या बॅट मधनं. रोहित आणि मयुरेश क्या बात आहे, जबरदस्त पार्टनरशिप. फुलटॉस आणि या फुलटॉसला पानिश केलाय. जैसी वसीयत वैसा धमाका, षटकार.
नक्कीच लॉ ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन आम्हाला आठवतोय. बीमर साठी रिव्ह्यू या ठिकाणी अंपायरने घेतलाय का? लॉ ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, कॅन बी कन्वर्ट टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ऊर्जा निर्माण करता येत नाही, नष्ट करता येत नाही, परंतु क्रिकेटमध्ये हे सूत्र आपल्याला बघायला मिळत आहे. जबरदस्त ऊर्जा लगावतोय मयूर. आडव्या बॅट ना पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर आता मात्र झालं नाहीये. उंची मिळाली, दुरी मिळाली नाहीये. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी किन्हवली क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय किशोरदादा विषय आहेत, सचिव आहेत विश्वाज विषय, नितीनजी निमसे, त्याचबरोबर बंटी मलपेकर यांचं सहर्ष स्वागत असेल. कारण काही माणसांचं येणं फक्त नुसतं येणं नसतं, तर आपल्या हृदयावर कोरलेलं एक सुरेख लेणं असतं. अशी गोड मांडण्यावर मंडळी. स्कोरकडे वळतोय आपण. शेरे संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण बघत आहात 46 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. मयुरेश चांगली फलंदाजी करत होता, परंतु या अगोदर जो फटका खेळला, उंची मिळाली, दुरी मिळाली नाहीये. बॅकअप चांगलं दिलं गेलं, चांगलं चांगलं क्षेत्ररक्षण झील टिपला गेला. नवीन फलंदाज आदित्य, द मॅन फ्रॉम शेरे. यावेळेस मात्र क्रिकेटचं मादक सौंदर्य कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. जबरदस्त बॅकअप आहे, बॅकअप आहे. थ्रो चांगली केली गेली आहे. एक जल्लोष. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. प्रेक्षक, क्रिकेटमध्ये खेळाडू इन्व्हॉल्व आहेत. गावाच्या अस्मितेचा मान, अभिमान, सन्मान या सर्वांचा प्रश्न असतोय. कारण अनेक क्रिकेटपटू, अनेक रसिक या ठिकाणी क्रिकेटचं मादक सौंदर्य बघण्यासाठी आज एसपीएलच्या या 8व्या पर्वामध्ये सज्ज आहेत. फलंदाज रोहित किल्ला लढवतोय. यॉर्कर. जबरदस्त क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र महेश दळवी पूर्णपणे आपला अनुभव झोकून देत आहेत. आणि यावेळेस मात्र षटक क्रमांक 5 येते संपुष्टात. 5 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. धाव फलक आहे 47 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा संधी देऊया. संगीत. धन्यवाद धन्यवाद. क्या बात आहे. जबरदस्त पद्धतीनं यावेळेस मात्र संगीत आपलं मनोरंजन करताय. याचा सर्व श्रेय जात आहे एसपीएलच्या सर्व आयोजकांना, राम पाटोळे सर, त्यांच्या संपूर्ण टीमला. आज मात्र हे मैदान प्रेक्षकांच्या गर्दीनं खच्चून भरलंय. सुपर 8चे सामने, त्यात माधव ठाकरे सरांची डान्सिंग अंपायरिंग. यानंतरचा सामना आहे आवाज पाली वर्सेस गावदेवी खातिवली संघ. इनिंग ब्रेक नंतर लगेचच टॉस साठी यायचा आहे. फलंदाज आदित्य टू गोलंदाज रोहित. 6वं षटक, पहिला चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट ना. फुलटॉस आहे आणि या फुलटॉस चेंडूचा फायदा घेऊ शकला नाही, परंतु क्षेत्ररक्षक सुद्धा दर्शक बनून राहतोय. चेंडू सीमारेषे पार. 22च्या रूपाने 4 धावा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संजीवनी प्रदान करणारा हा चौकार होता आणि या 4 धावांनी धावफलक 51 वर पोहोचताय. अर्धशतक कंप्लीट होत आहे. 51 धावा धावफलकावर परिवोडेड शेरे संघाच्या. शेरे संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. आता मात्र हे षटक महत्वाचं आहे. चांगला फटका फसला. चेंडू हातामध्ये विसावतोय महेश दळवी यांच्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नवीन बॅटर भूषण येतोय. हा फलंदाज जबरदस्त आहे. मिडल ऑर्डर मध्ये खेळतोय, परंतु थोडा मला वाटतं लेट त्याला इंट्रोड्यूस केलाय परिवार शेरे संघानं. कारण बॅट्समन जबरदस्त आहे. सुस्वागतम.
क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. मान्यवर रोहिदास काका कुमावत आणि त्यांच्या समवेत युवा नेतृत्व युथ आयकॉन सुनाथदादा तिवरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. क्रीडानगरीमध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. नवीन फलंदाज भूषण येतोय, लेफ्ट हँड बॅट्समन. गोलंदाज रोहित चांगली गोलंदाजी आतापर्यंत. फुल टॉस आहे, फटका फसलाय, पुन्हा एकदा झेलची संधी आहे, चुकी होतीये. अगदी सोपा झेल सोडलाय. धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचते. कधी कधी अवघड झेल सुद्धा टिपले जातात आणि अगदी सोपे झेल सुद्धा नक्कीच सोडले जात आहेत. एक धाव मिळते शेरे संघाला. धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचते. नेक्स्ट बॉल वन्स अगेन रोहित. राईट हँड ओव्हर द विकेट ना फलंदाज रोहित साठी. रोहित चांगली फलंदाजी आतापर्यंत. नॉट आउट आहे. बॅटची एज आणि नक्की स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज मला वाटतंय बाद होतोय. धन्यवाद. पडझड आणि संघर्ष चालू आहे शेरे संघाचा. विकेटवर विकेट गमावली जाते. धावफलक स्थिरावलेला आहे. 53 धावा. गडी मात्र गमावलेत 6. शेवटचं षटक आहे. रोहित चांगली गोलंदाजी करतोय. नवीन जो बॅटर आहे तो नॉनस्ट्रिकेटचा फायदा या ठिकाणी ताबा घेतोय. नवीन फलंदाज रोहित आडव्या बॅटनं ताकद आहे. जबरदस्त तडाखा. टायमिंग झालाय परंतु झेल टिपता येईल का? इट्स सिक्सर. षटकार. धन्यवाद. याच दरम्यान किनवली क्रिकेट असोसिएशनचे नक्कीच समन्वय संघटक SK आरस सर त्यांच्या समवेत संदीपजी शिर्के यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्वागत असेल. या 6 धावांनी कुठेतरी शेरे संघ या धावफलकामध्ये वाढ करतोय. 59 धावा. हा षटकार रोहितनं जबरदस्त तडाखा दिला होता. रोहित पुन्हा एकदा क्या बात आहे. जबरदस्त चेंडू. आता मात्र पूर्णपणे बॅटर या ठिकाणी मिस्ड होतोय आणि आपली विकेट सुद्धा नॉनस्ट्रायकेटचा फलंदाज गमावतोय. षटक क्रमांक 6 या ठिकाणी येते संपुष्टात. 59 धावा. धावफलकावर 60 धावांचं टार्गेट. थँक्यू डीजे. धन्यवाद. थँक्यू डीजे. मंचावरती मान्यवरांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. SPLच्या या 8व्या पर्वाला चार चंद्र लावण्यासाठी मान्यवरांची आपण पाहताय. मंचावरती मान्यवर कुमावत या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करूयात. मी आयोजन समितीच्या वतीनं रोहितजी कुमावत यांचा शुभ सन्मान नरेश आपणास विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करायचा आहे. मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. त्याचबरोबर किनवली ग्रामीण असोसिएशनची सर्व कार्यकारिणी या ठिकाणी मंडळ उपस्थित आहेत. मान्यवर अध्यक्ष किशोरदादा विषय यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जात आहे. किनवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष किशोरदादा विषय यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. SPL कमिटीच्या वतीनं नरेशजी पाटोळे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आलेल्या सर्व अतिथीगणांचा यथोचित मानसन्मान करणं ही भारतीय संस्कृती आणि ह्या संस्कृतीचं जतन SPLच्या मंचावरनं आपण करत आहोत. त्याचबरोबर किनवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सचिव मान्यवर विश्वाजी विशेसर या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल.
मी नरेशजी पाटोळे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. खातिवली आणि पाली, खातिवली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. किनवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष मान्यवर SK आरस सर आपणास विनंती करतोय आपण या. आपला शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. SPL कमिटीच्या वतीनं हा शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. या परिसराचं क्रिकेट ज्या व्यक्तिमत्वांनी सातत्यानं मोठं करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे त्या सर्व मंडळीचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मंचावरती युवा नेतृत्व सुनादादा तिवारी उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करत आहोत. शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जातो आहे. सुनादादा तिवरे आवर्जून ठिकाणी उपस्थित आहेत. आपला हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत. शुभम आहे आणि त्याचबरोबर पालिकेचा कॅप्टन पंकज सोबत किनवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष मान्यवर किशोरदादा विशे यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. सुपर 8चा अजून एक थरार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आजूबाजूच्या परिसरातील वास्तराला बिलॉंग करणाऱ्या दोन टीम मैदानावरती झुंजतील. टेल इज अ कॉल आणि हेड आलाय. टॉस जिंकलाय ओमसाई आवाज पाली टीमच्या कॅप्टननं. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आणि नाणेफेकीचा कौल आपण जिंकलेला आहे. निर्णय कळवा. फिल्डिंग करण्याचा निर्णय, मैदानावरचा अनुभव आणि आयोजनाचा अनुभव कसा राहिलाय? अनुभव खूप छान आहे आणि ग्राउंड पण खूप छान आहे आणि ही मॅच आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा चालू आहे. नक्कीच आपण पाहताय टॉस जिंकलाय पाली टीमनं, फिल्डिंग स्वीकारलेली आहे. सामना सुरू झालाय. पहिलाच बॉल कल्पेशसाठी समोर ड्राईव्ह केलंय. कुठल्याही प्रकारची धाव तिथं मिळणार नाहीये. निश्चितच डॉट आलाय. माझ्यासोबत शुभम आहे. शुभम, टॉस या ठिकाणी हरलाय. बॅटिंग करावी लागेल. 6 षटकांची मॅच. तुझी रणनीती काय होती? टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही पण फिल्डिंगच घेणार होतो. जरूर इथे तुला बॅटिंग करायची आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच चालू आहे मित्रा. जिंकला या ठिकाणी पाली टीमनं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. इथं मोठा झटका मिळालाय. बॅटची एज आणि टायगर शांत केला जातोय. बाद. धन्यवाद. थँक्यू. मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. बंटीदादा मलपेकर आणि त्याचबरोबर संदीपदादा शिर्के. मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण या आपला शुभ सन्मान SPL कमिटीच्या वतीने या ठिकाणी पार पाडला जातोय. मायेची शाल, प्रेमाचं पुष्प आणि SPL कमिटीच्या वतीनं आपल्या सर्वांना भरपूर प्रेम या ठिकाणी आम्ही देत आहोत. त्याचबरोबर साई स्टार अल्ल्यानी संघाचे माजी क्रिकेटर, त्याचबरोबर अल्ल्यानी संघ अल्ल्यानी गावचे प्रतिष्ठित नागरिक लेजेंडरी क्रिकेटर नितीनदादा निमसे या ठिकाणी मंचावरती आहेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. मंचावरती मान्यवर धीरजजी विदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करत आहोत. सर आपण या. आवर्जून आपल्या टीमला आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना सहकार्य आणि सपोर्ट करण्यासाठी सर्व मंडळी या ठिकाणी पाहायला मिळते. सर्वांचं क्रीडा नगरीमध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. जाऊया पुनश्च एकदा मैदानावरती. सामन्याला झाली सुरुवात. कॉम्बॉक्स मधनं मनीषजी जोशी सर आपल्या सोबत. येस, ओव्हर टू यू. हॅलो हॅलो, थोडा व्हॉल्यूम द्या.
अजून एकदा या ठिकाणी संधी निर्माण केलेली, परंतु विकेटकीपरच्या माध्यमातून थोडीशी गडबड झाली, नाहीतर ही दुसरी विकेट या ओव्हरमध्ये कदाचित मिळाली असती. आई गावदेवी स्पोर्ट्स आयोजित शेंद्रुण प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही अनुभवतायत आणि टॉप 8च्या या लढती तुमच्या समोर तुम्हाला पाहायला मिळाल्या. 2 मॅचेस झाल्यात आणि ही तिसरी मॅच या ठिकाणी परी वॉरियर्स शेरे विपक्ष सूरज 11 भातसई या 2 संघांमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. टॉस जिंकला भातसई संघानं, प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि शेरे संघानं बॅटिंग करत असताना 60 धावांचं आव्हान ठेवलंय आणि हे टार्गेट चेस करताना तुम्हाला फलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला अनुज. हा फुल टॉस या ठिकाणी संधी आहे रितेशच्या माध्यमातून. एफर्ट्स मात्र अप्रतिम लावलेत या ठिकाणी. झेल टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी फुटबॉल स्टाईलनं मात्र हा बॉल अडवला आहे रितेशच्या माध्यमातून आणि इथे काही रन्स आपल्या संघासाठी नक्कीच वाचवले. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत काय झालं, मी म्हणेन शेरे संघानं मॅचचा एक महत्त्वाचा टप्पा या ठिकाणी पार पाडलाय. कारण सॉरी रिव्ह्यू घेतलाय. पंच माधव ठाकरे सर चेक करतायत आणि लगेचच निर्णय आपल्यापर्यंत या ठिकाणी कळवण्यात येईल. या ठिकाणी पंच माधव ठाकरे यांनी नो बॉलचा इशारा केलाय. हाईट फॅक्टर चेक केला या ठिकाणी आणि बॅटिंग टीमने जो रिव्ह्यू घेतला तो रिव्ह्यू या ठिकाणी सक्सेस झालाय. त्यामुळे रणसंख्येमध्ये देखील या ठिकाणी वाढ केली जाईल. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी चालू आहे. 2 धावा तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि दीपेश डोंगरे पुन्हा एकदा सज्ज आहे बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक एंडला सलामीला आलेला फलंदाज अनिकेत या ठिकाणी स्ट्राईक एंडला. हा फुल टॉस वाईडिश लॉंग ऑन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र फिल्डर नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. थँक्यू. पहिला चौकार या ओव्हरमधला पॉवर प्ले या ठिकाणी चालू आहे आणि इथे अनिकेशच्या बॅटमधून हा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दीपेश या ठिकाणी राईट आर्म राऊंड विकेटनं. संधी आहे या ठिकाणी. विकास डोंगरे थोडेसे एफर्ट्स या ठिकाणी कमी पडले. अजून एकदा झेल टिपण्याची इथे संधी होती, परंतु ती संधी गमावली आहे. दीपेशचं षटक मात्र या ठिकाणी फार उत्तम जात आहे. एक चौकार जरी आला असला तरी मात्र संघासाठी त्याने आत्ता मात्र खूप चांगली कामगिरी केली आहे. मी म्हणेन जी कल्पेश यादवची विकेट या ओव्हरमध्ये मिळाली आहे त्यातनं खूप एक मोठं सकारात्मक वातावरण या शेरे संघामध्ये असणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा फलंदाज अनिकेतसाठी. हा फटका चांगला आहे. स्टेप आउटवर खोदून काढलाय रितेश डोंगरे त्या ठिकाणी सज्ज आहे आणि अजून एक हादरा लागलाय. धक्का क्रमांक 2 फलंदाज बाद. काय जबरदस्त षटक हाताळलं गेलं या ठिकाणी गोलंदाज दीपेश डोंगरेच्या माध्यमातून. 2 महत्त्वपूर्ण गडी या ठिकाणी भातसई संघाचे त्यांनी बाद केलेत आणि इथे मॅच मात्र ही जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळते. जसजसं ऊन या ठिकाणी तापत चाललंय तशीच ही कडाक्यातल्या उन्हामध्ये तापत चाललेली ही मॅच तुम्हाला शेरे विपक्ष भातसई या 2 संघांमध्ये पाहायला मिळत आहेत. टॉप 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी ही लढत तुम्हाला पाहायला मिळते या आई गावदेवी स्पोर्ट्स आयोजित शेंद्रुण प्रीमियर लीग 2025 मध्ये. 8वं पर्व या स्पर्धेचं. षटक क्रमांक 2 मयुरेश तारमळेचा पहिला बॉल या ठिकाणी गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. बॉल जाईल या ठिकाणी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि फलंदाज अनुजच्या बॅटमधून चौकार.
मयुरेशच्या षटकाची सुरुवात या ठिकाणी चौकारानं झाली आहे आणि तुम्ही जर रन्स इथे बघितले भातसई संघाचे तर 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 60 धावांचं लक्ष चेस करताना पाहायला मिळतोय भातसई संघ. हा फटका या ठिकाणी मिस टाइम आहे. रितेश डोंगरेकडे वेळ आहे. इथे जेल टिपला जाईल का? नक्कीच जेल टिपला जाईल. धक्का क्रमांक 3 आणि फलंदाज अनुज बाद. थँक्यू. ज्या भातसे संघासमोर जे 60 धावांचं आव्हान छोटं वाटत होतं, इथे मात्र शेरे संघ ज्या प्रकारे बॉलिंग करतोय हे आव्हान थोडं कठीण होताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पण म्हणूनच क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी असं म्हटलं जातं. म्हणून म्हणतात विजय जवळ आला म्हणून थांबू नका आणि संकटांनी घेरलं म्हणून मागे हटू नका, कारण शेवटचा क्षणच विजयाची गोष्ट लिहितो. म्हणून जो अखेरपर्यंत लढतो तोच विजेता ठरतो. हा मंत्र आपण मनाशी बाळगावा आणि त्या शेवटपर्यंत लढत द्यावी. अशा प्रकारे जर फायटिंग बॅटल पाहायला मिळाल्या दोन्ही संघाच्या माध्यमातून तर फार दर्जेदार सामना हा होणार आहे. ऑन साईडला दिनेश बसवंतच्या माध्यमातून हा बॉल खेळलाय. एक सिंगल इथे प्राप्त होईल आणि एका धावेने रन्स इथे बघितले तुम्ही तर 11. जो स्टार्ट या ठिकाणी दिपेशच्या माध्यमातून मिळाला अगदी त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवण्यामध्ये यश आलंय मयुरेशला देखील. दिनेश बसवंत आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये हे टार्गेट चेस करते. या ठिकाणी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिस झालाय आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय तुम्हाला मयुरेश तारमळेच्या माध्यमातून. नक्कीच सतीश पाटोळे सर पहिल्या बॉलवर चौकार आला परंतु त्यानंतर मात्र उर्वरित 3 चेंडू फार चांगल्या प्रकारे हाताळलेत मयुरेश तारमळेनं. हा बॉल इथे मिड ऑन मध्ये फिल्डर आहे दिपेश आणि त्याच्या माध्यमातून हा बॉल कलेक्ट केला जाईल. अकरा धावा फलकावर आहेत. पुढचा बॉल. हा फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये तितकाच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रितेश डोंगरे त्या ठिकाणी सज्ज आहे. त्याच्याकडनं चुकी होणार नाही आणि सातत्याने चांगले एफर्ट्स फिल्डिंग मध्ये देखील शेरे संघाकडनं पाहायला मिळत आहेत. 12 धावा या ठिकाणी 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आईगावी स्पोर्ट्स आयोजित शेंद्रुण प्रीमियर लीग ही स्पर्धा या तालुक्यातील अत्यंत दर्जेदार स्पर्धांपैकी एक मोठी स्पर्धा आहे. कारण याच स्पर्धांमध्ये खेळलेले खेळाडू आज तुम्हाला ISPL मध्ये आपल्या गोकुळगावचा जयदीप भोंडिवले तुम्हाला पाहायला मिळतोय. माजी मुंबईसाठी या संघासाठी त्याची निवड झाली. आज जो संघ खेळतोय त्याच संघातला ओमकार तारमळे खरं म्हणजे IPL ऑप्शनसाठी त्याची निवड झाली. जवळपास 1355 खेळाडूंनी ऍप्लिकेशन केलेले त्यातून 350 खेळाडूंची लिस्ट फायनल झाली आणि त्या 350 खेळाडूमध्ये शहापूर तालुक्यातील शेरेगावचा हा ओमकार तुकाराम तारमळे या खेळाडूची निवड झाली. ही फार अभिमानास्पद बाब आहे आणि हे खेळाडू तुम्हाला या शेंद्रुण प्रीमियर लीग मध्ये सातत्याने खेळताना दिसलेत. आज जरी काही कारणास्तव उपलब्ध नसले परंतु गौरवशाली भावना आमच्या मनामध्ये आम्ही अनुभवतोय त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देखील आणि समस्त गावकऱ्यांसाठी देखील या तालुक्यासाठी देखील. जाऊया आता मॅचच्या दिशेनं. शेरे विपक्ष भातसई यामध्ये 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जर भातसई संघाची धावसंख्या बघितली तर 12 अर्थात 48 धावा अजून पाहिजेत संघाला. हा फटका चांगला आहे. या ठिकाणी वेगानं टाकला गेलाय. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. रितेश डोंगरेकडनं त्या ठिकाणी चुकी झाली आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. धन्यवाद. आदित्य तारमळे पहिल्या बॉलवर या ठिकाणी चौकार आलाय. कदाचित थोडे एफर्ट्स कमी पडले, मिसफिल्ड झाली आणि हा नशिबाचा चौकार या ठिकाणी फलंदाज रोहितला मिळालाय.
षटकाची सुरुवात चौकारानं झाली आहे, त्याचा शेवट मात्र विकेटनं करण्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी आदित्य तारमळेचा असेल. पाहूया पुढचा बॉल. हा फटका देखील या ठिकाणी ऑन साईडला खेळलाय, डीप मधून फिल्डर आलाय त्या ठिकाणी दीपेश डोंगरे स्वतः. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि एकाच धावेवर इथे समाधान मानलं जाईल. सातत्याने या मैदानावर तुम्हाला हाय स्कोरिंग मॅचेस तुम्हाला पाहायला मिळाले, 100 धावा बनवताना तुम्हाला पाहायला मिळालेत संघ या ठिकाणी. आणि आज मात्र 60 धावांचं टार्गेट चेस करत असताना खूप चांगली फायटिंग या दोन्ही संघांकडनं तुम्हाला पाहायला मिळते, कारण दोन्ही संघ हार मानणारे नाही आहेत. दिनेश बसवंत जजमेंट कसं आहे, अगदी उत्तम आहे. पंच या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा करतायत, चांगल्या प्रकारे जज केला आणि हा बॉल सोडून दिला. इथे या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी. हॅलो, सुस्वागतम, शुभ स्वागतम. ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या संपूर्ण टुर्नामेंटसाठी मोलाचं सहकार्य आम्हाला सातत्यानं लाभत असतं, अर्थातच ग्रुप ग्रामपंचायत शेंद्रूंचे उपसरपंच मान्यवर अमोलदादा भोईर माध्यमातून तब्बल 20,000 रुपयाचं रोख सहाय्य आम्हाला या टुर्नामेंटच्या दृष्टिकोनातून मिळालंय. त्याचबरोबर मान्यवर अजितजी भोईर ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी कूलर आम्हाला उपलब्ध झालं. या सर्व मान्यवरांचं नगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि व्हाईट बॉल घोषित केलाय तिसऱ्या पंचांनी देखील. हा फटका मिस टाइम आहे, संधी आहे इथे विकेटची, परंतु थोडासा कठीण झेल होता या ठिकाणी. दिनेश बसवंतचा हा स्ट्रोक नक्कीच मिस टाइम झालेला. रन एक पूर्ण केली जाईल, परंतु टेम्परेचर मॅचचं वाढत चाललंय. या एका सिंगलनं 19 धावांचा टप्पा गाठला जातोय, तो सूरज प्रतिष्ठान भातसे या संघाकडनं. हा फटका देखील चांगला आहे. इथे समोरच्या दिशेला डाऊन द ग्राउंड फिल्डर आहे शुभम ठाणगे स्वतः, आणि रन इथे देखील एक पूर्ण केली जाईल. मागची ओव्हर देखील पाहिली सर, चौकारानं सुरुवात झाली आणि यानंतर सुद्धा पाहायला मिळतं तुम्हाला चौकारानं सुरुवात झाली, परंतु जसजसं आपण शेवटाकडे वळताना पाहतोय गोलंदाज चांगल्या प्रकारे या ठिकाणी कमबॅक करतायत. आणि आदित्य तारमळे या ठिकाणी राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा सज्ज आहे. फलंदाज दिनेश बसवंत या ठिकाणी स्ट्राईक एंडला. हा फटका भन्नाट आहे, अगदी स्टँड अँड डिलिव्हर केलाय डाऊन द ग्राउंड, बॉल चाललाय सीमा पार, षटकार. काय भन्नाट स्ट्रोक या ठिकाणी दिनेश बसवंतच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. एक पॉझिटिव्ह एनर्जी देणारा हा षटकार या सूरज प्रतिष्ठान भातसाईसाठी दिनेश बसवंतच्या बॅटमधून आलाय. समीकरण मॅचचं तुम्ही बघितलं तर 19 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. 26 रन्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शेरे संघ कशा प्रकारे कमबॅक करेल या मॅच मध्ये. 19 बॉल आणि 34. जर यानंतर पाहिलं तर महेश दळवी सारखा खेळाडू आहे, धनेश डॅगआउट मध्ये, आणि फलंदाजी डीप आहे या ठिकाणी या सूरज प्रतिष्ठान भातसाई संघाची. त्यांच्या समोर हे आव्हान डिफेंड करणं तितकं सोपं नाहीये. धन्यवाद. क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. मुकेश कुमार पाटीदार साहेब JSW चे उच्च पदावरचे एक अधिकारी आहेत, साहेबांचं स्वागत झालंय. दमदार स्ट्रोक, दिनेश बसवंत ऑन फायर, षटकार.
ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होतोय, परंतु आतापर्यंत पाहिलं या मॅचमध्ये काय काय घडलं तर खरं म्हणजे शेरे वॉरियर्स शेरे विपक्ष सूरज प्रतिष्ठान भातसई या दोन संघांमध्ये तुम्हाला हा सामना पाहायला मिळतोय. यामधून जो संघ जिंकणार आहे तो तुम्हाला टॉप 4 मध्ये दिसणार आहे. टॉस जिंकला या ठिकाणी प्रथम भातसई संघानं, क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलं. बॅटिंग करत असताना परी वॉरियर्सनं 59 धावा बनवल्या आणि 60 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये या सूरज प्रतिष्ठान भातसई या संघासमोर ठेवलं. ते टार्गेट चेस करत असताना आतापर्यंत जर भातसई संघाची रनसंख्या तुम्ही इथे बघितली तर 32 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि उर्वरित 18 बॉलमध्ये 28 रन्सची आवश्यकता संघाला सामना जिंकण्यासाठी आहे. जर तुम्ही बॉलिंग मार्कवर इथे बघितलं, जो मयुरेश तारमळे आपलं दुसरं षटक घेऊन आलाय आणि संघाकडनं या ठिकाणी चौथं षटक मयुरेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कारण द्वितीय क्रमांकाचं षटक त्याने हाताळलं आणि फार उत्तमरित्या त्यानं ते षटक हाताळलंय. त्यामुळे कॅप्टननं विश्वास त्याच्यावर दाखवलाय. या संघामध्ये पाहिलं तर विकास डोंगरे सारखा एक रणधुरंदर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, त्याची रणनीती सातत्याने यशस्वी होते. परंतु या भातसई संघासमोर आपल्या रणनीतीचा टिकाव लागेल का, हा प्रश्नचिन्ह या उपस्थित सर्व प्रेक्षकांसमोर आहे, शेरेकरांसमोर आहे. आणि पाहूया कशा प्रकारे हा सामना इथून खेळला जाईल. षटक क्रमांक 4, 18 बॉल 28 ची आवश्यकता या ठिकाणी आणि रोहित आणि दिनेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे हे टार्गेट चेस करण्यासाठी. हा बॉल या ठिकाणी विकेट किपरकडनं थोडीशी चुकी, डिरेक्ट हिट झालाय. पंचांचं बोट आकाशाकडे, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. या मॅचचं खरं म्हणजे जे 2 टर्निंग षटकार ज्याच्या बॅटमधून आले तो दिनेश बसवंत रनआउटच्या स्वरूपामध्ये आपली विकेट गमावतोय. ज्याची रणनीती विकास डोंगरेची अचूक असते, त्याचा निशाणा देखील तितकाच अचूक असतो. डिरेक्ट हिट केलं आणि इथे मात्र दिनेश बसवंतला माघारी धाडलंय. नवीन फलंदाज धनेश जाधव मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी. 17 बॉल आणि 28चं समीकरण तुम्हाला पाहायला मिळतंय. शेरे विपक्ष भातसई, जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये. हे बेस्ट वर्सेस बेस्ट या दोघांमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. मयुरेश तारमळे राईट आर्म राऊंड विकेट सज्ज आहे फलंदाज धनेश जाधवसाठी. फटका मिस टाइम आहे, संधी इथे देखील आहे, चुकी होणार नाहीये भूषण तारमळे कडून. दुसरी विकेट, फलंदाज बाद. महेश दळवी अजूनही मैदानाच्या आतमध्ये नाहीये, याचा अर्थ या संघाचं बॅटिंग ऑर्डर किती डीप आहे हे तुम्ही पाहू शकता. खरं म्हणजे स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आलाय फलंदाजीसाठी. बॅटिंग ऑर्डर मात्र भन्नाट आहे भातसई संघाचं, त्यामुळे 28 रन्सची आवश्यकता अजूनही आहे. परंतु हे बॅटिंग ऑर्डर पूर्ण कोसळवावं लागणार आहे शेरे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. जोपर्यंत हे खेळाडू जर शेवटच्या बॉलपर्यंत खेळले तर 100% सामना फिनिश करण्याचं सामर्थ्य या भातसई संघामध्ये. स्वप्नील स्ट्राईक एंडला. हा बॉल या ठिकाणी पाहिलं तर लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे रितेश डोंगरे, त्याच्याकडनं चुकी होणार नाही. एक सिंगल प्राप्त होईल, परंतु मयुरेश तारमळेचं करावं तेवढं कौतुक कमी. कारण शुभम ठाणगेच्या विकेट नंतर जो संघाचं रणसंख्या त्या ठिकाणी कोसळलेली तिला आकार देण्यात मयुरेश तारमळेचं मोठं योगदान आहे बॅटिंग करत असताना. आणि तितकंच मोठं योगदान आता मात्र गोलंदाजी करत असताना तुम्ही त्याच्याकडनं पाहू शकता. या एका रणसंख्या तुम्ही इथे बघितली तर 33 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. चेंडू टाकले गेले 3. हा बॉल देखील पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळला या ठिकाणी. रितेश डोंगरे डीप मध्ये सज्ज आहे. 1 रन इथे देखील प्राप्त होईल. शॉट्स हवे तसे लागत नाहीयेत.
हे मात्र सातत्याने पाहायला मिळालंय. संघर्ष करताना पाहताय तुम्ही भातसई संघाच्या फलंदाजांना आणि त्यांच्यावर हावी होताना पाहायला मिळालाय तो मयुरेश तारमळे. 14 बॉल आणि 26 रन्सचं समीकरण या ठिकाणी या मॅचचं पाहायला मिळतंय तुम्हाला. शेंद्रुण प्रीमियर लीगची धम्माकेदार लढत या ठिकाणी शेरे वर्सेस भातसई. हा फटका हवेमध्ये आहे परंतु फिल्डर नाहीये कोणता. डीप मध्ये फिल्डर आलाय. बॉल अडवण्यात यश आलंय. 2 रन्स या ठिकाणी पूर्ण केले जात आहेत. तिसऱ्या रनचा प्रयत्न नाहीये. स्ट्राईक जास्तीत जास्त स्वप्नील जवळ ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे कारण मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे देखील आहे. 36 रन्स 36 धावा धावफलकावर. हा फटका डाऊन द ग्राउंड शुभम ठाणगेच्या हातामध्ये. स्वप्नील फलंदाज बाद. काय गोलंदाजी मयुरेश तारमळेनं या मॅच मध्ये केली आहे. हे षटक तर फार महत्वाचं होतं. तिथे मात्र फक्त 4 धावा खर्च केल्या. 3 विकेट या ओव्हरमध्ये मयुरेश तारमळेला मिळाले. त्यामध्ये एक रनआउटची विकेट आहे परंतु गोलंदाजी अप्रतिम केली आहे मयुरेश तारमळेनं. संघाला या सामन्यामध्ये जिवंत ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं त्याने केलंय. तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी भातसई संघ संघर्ष करत. पंच थोडा स्पीडअप करा या ठिकाणी. शेरे संघ सहकार्य करा या ठिकाणी कारण अजून यानंतर आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आहे. उर्वरित मॅचेस सुद्धा सर्व वेळेमध्ये पार पडल्या पाहिजेत. त्या दृष्टीनं सर्व संघांनी प्रयत्नशील राहायचं आहे. बारा बॉल आणि 24 ची आवश्यकता. 12.00 ची सरासरी आवश्यक आहे संघाला सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल 28 समीकरण होतं. आमचे स्कोरर सतीश पाटोळे आम्हाला सांगतायत आणि आता मात्र ही मॅच 12 बॉल 24 अशी येऊन ठेपली आहे. इथे आदित्य तारमळे या ठिकाणी बॉलिंग मार्कवर आहे. जबरदस्त बॅटल या ठिकाणी शेरे वर्सेस भातसई या 2 संघांमध्ये पाहायला मिळतोय. 12 बॉल 24 कशा प्रकारे सामना या ठिकाणी कोणता संघ खेचून नेणार हे पाहणं या ठिकाणी रोमांचकारी राहणार आहे. रोहित स्ट्राइक एंडला ज्याच्या बॅट मधून एक चौकार नक्कीच आलाय परंतु आता मात्र षटकारांची आवश्यकता आहे. हा फटका चांगला आहे. जाग्यावरनं ओव्हरपिच बॉल खोदून काढलाय. रोहितच्या बॅट मधून हा षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. चला शेरे संघ. थँक्यू 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 थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. 5 परिवारीय शेरे मित्रांनो, प्रत्येक बॉलवरती आपण टीम मीटिंग करू नका. आपल्याला मोठं शेड्यूल कंप्लीट करायचं आहे याची काळजी घ्या. प्रत्येक बॉलवरती आपण शेड्यूल मीटिंग करू नका. वेळेची काळजी घ्या. आदित्य तारमळे या गोलच्या षटकामध्ये 20 धावा आदित्यनं खर्च केल्या आहेत परंतु तरी देखील संघानं त्याच्यावर विश्वास दाखवला आहे आणि इथे मात्र त्याच्या ओव्हरची सुरुवात रोहितनं षटकारानं केली आहे. मॅच मध्ये मी म्हणेन आता मात्र 18 रन्सची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल फार महत्वाचा आहे. पुढचा बॉल आदित्य तारमळेचा. हा फटका या ठिकाणी बॅटची एज लागली आहे. विकास डोंगरे बीट झालाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. प्रत्येक बॉलवर कोणत्या संघाचं पारडं जड होतंय ते तुम्हाला पाहायला मिळतोय. कधी शेरे संघ पाहायला मिळाला तर कधी भातसई संघ. परंतु मागच्या 2 बॉलवर 10 धावा मिळवल्यात भातसई संघानं. हा फुल टॉस चांगल्या प्रकारे खेळला. इथे हा बॉल चाललाय सीमारेषा पार. स्वीपर कव्हर. षटकार.
थँक्यू विजय. या ठिकाणी हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. पंच माधव ठाकरे सर या ठिकाणी हाईट फॅक्टर चेक करतायत आणि लगेचच निर्णय आपल्याला कळवला जाईल. पंचांचा फेअर डिलिव्हरीचा इशारा आहे. हाईट फॅक्टर चेक केले गेले आणि पंच माधव ठाकरे सर यांनी फेअर डिलिव्हरीचा इशारा दिलाय. परंतु सामना मात्र आत्ता एका बाजूला झुकताना तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण आदित्य तारमळेचं हे षटक फार महागडं ठरलंय संघासाठी. आणि विनाशकाले विपरीत बुद्धी अशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून मी म्हणेन या ओव्हरमध्ये झाली आहे. कारण 12 बॉल 24चं समीकरण असताना ज्या प्रकारे फुलटॉस चेंडू त्यानं टाकले त्याचा परिणाम संघाला इथे भोगावा लागणार आहे. आणि रोहित हा खऱ्या अर्थानं मैदानावर बराच वेळ टिकून राहिलाय, सेट झालाय आणि त्याचं कौशल्य मात्र त्याने या मागच्या काही चेंडूंवर दाखवलंय. मॅच पूर्ण टर्न केली आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला या ठिकाणी आणि इथे मात्र सिंगल मिळाली आहे. धावसंख्या झाली आहे ती या ठिकाणी 53 आणि उर्वरित 8 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता संघाला सामना जिंकण्यासाठी आहे. 12 बॉल 24चं समीकरण 8 बॉल 7 अशा प्रकारचं येऊन ठेपलंय. परंतु तुमच्याकडे देखील एकाच जर बुमरा असेल तर मग मी म्हणेन येणाऱ्या षटकामध्ये काही रन्स ठेवल्या तर सामना अजूनही या ठिकाणी टर्न होऊ शकतो. परंतु आपलं कौशल्य 100% आपलं देणं गरजेचं आहे. आदित्य तारमळेला उर्वरित 2 चेंडू मात्र हे व्यवस्थित हाताळावे लागणार आहेत. देवेंद्र हलके हाताने कट करतो या ठिकाणी. पॉइंटला फिल्डर आहे तो येतोय. एक सिंगल इथे प्राप्त होईल आणि माहिती आहे या ठिकाणी स्कोर कार्ड पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं गडबड गोंधळ मैदानाच्या आतमध्ये नाही आहे. एक सिंगल प्राप्त झाली आहे. रन्स तुम्हाला पाहायला मिळतात या ठिकाणी संघाचे ते झाले 54. अर्थात अजूनही 6 रनची आवश्यकता संघाला सामना जिंकण्यासाठी आहे. 7 बॉल आणि 6 रन्स. हा फटका चांगला आहे. बॉल चाललाय सीमा पार. सामना जिंकलाय तो सूरज प्रतिष्ठान भातसई. धन्यवाद मंडळी. मंचावरती पाहुणे आलेले आहेत, त्यांचा सन्मान आपण घेऊ आणि मग त्यांच्या स्वागतासाठी आपण एक चांगली धून वाजवू. मंचावरती मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळतीये. अर्थातच JSW चे अधिकारी मान्यवर मुकेशजी कुमार पाटीदार या ठिकाणी मुकेश कुमार पाटीदार साहेब उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान SPL कमिटीच्या वतीने आपण करत आहोत. मी SPL कमिटीच्या वतीनं नरेशजी पाटोळे सर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. मान्यवर मुकेश कुमार पाटीदार साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. त्याचबरोबर मंचावरती शेंद्रुन ग्रामपंचायतचे उपसरपंच मान्यवर अमोलदादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत.